या हिवाळ्याच्या दिवसात पण लवकर उठायचं, त्यानंतर ना आद्याचा टिफिन वगैरे बनवायचा, आद्याचं सगळं आवरून तिला स्कूलमध्ये सोडायचं आणि जर तिला सुट्टी असेल तर किंचित उशिरा उठायचं, चमचमीत नाश्ता करायचा आणि मग चमचमीत नाश्त्याची ढीगभर पडलेली भांडी घासायची. असं काहीसं रुटीन आजकाल माझं चाललेलं आहे. आद्याला स्कूलला सोडल्यानंतर ना छान माझं मी निवांत आवरून घेतलं. आता या कॉटनच्या कुर्तीची लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा. आद्या जेव्हा स्कूलवरून आली तेव्हा तिने मखाना रोस्ट करून मागितले. मग छान तेलामध्ये हळद, मीठ टाकून तिला मखानाच दिले. सायंकाळी झोपेतनं उठल्यावर मग तिला दूध दिलं. त्यानंतर 2026 मध्ये माझे काय विजन आहेत ह्याचा व्हिडिओ मला बनवायचा होता. त्यासाठी आवरलं होतं. लगे हात तसेच घरातली कामे आणि स्वयंपाकसुद्धा आवरून घेतला. आज जेवणामध्ये एवढं फार काही नव्हतं. फक्त वरण-भात होता. कारण मिकी काही जेवायला येणार नव्हता. आद्यासाठी माझ्यासाठी स्वयंपाक होता. त्यामुळे वरण-भात बनवला. आता बऱ्याचदा याची लिंक विचारली जाते या बोर्डची, पॉटची आणि मागे जी बॅकग्राऊंडला हे स्टिकर लावलेले आहेत ना त्याचे. त्यातले 1-2 पडलेले आहेत. तर या सगळ्याची पण लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा. माझं सगळं आवरल्यानंतर ना मग आद्याचा मी अभ्यास घेतला.